पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी आता पोलीस आयुक्त कार्यालयाने एक नवा आदेश काढलाय। यामध्ये रात्र गस्ती दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आता व्हॉट्सअप ग्रुपवर लोकेशन पाठवणं बंधनकारक असणार आहे। यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील वॉकी टॉकीवर स्वतः कॉल घ्यावा लागणार आहे। नियंत्रण कक्षाला रात्री 4 वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लोकेशन घ्यावं लागणार आहे। पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काढलेल्या आदेशामुळे आता पोलिसांना कामात कामचुकारपणा करता येणार नाहीये। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतेच अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांच्या लोकेशनबाबत एक आदेश जारी केलाय। यामध्ये रात्र गस्त दरम्यान पोलिसांचे लोकेशन तपासणीबाबत सूचित करण्यात आलंय। आयुक्तालय हद्दीत रात्र गस्त प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त, तर सहाय्यक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच परिमंडळीय स्तरावर प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवाना होतात। त्यांनी पोलीस ठाणे, घटनास्थळ भेट आणि रात्र गस्त संपल्यानंतर नियंत्रण कक्षात स्वतः कॉल घ्यायचा आहे। या व्यतिरिक्त नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, बीट मार्शल तसेच त्यांचे दर 2 तासाला लोकेशन घ्यायचं आहे। संबंधित अधिकारी आणि बीट मार्शल हे देखील स्वतः कॉलला उत्तर देतील, असं पोलीस आयुक्त चौबे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केलंय। लोकेशन दिलं नाही तर काय, तर कर्तव्यात कसुरी अहवाल द्यावा लागणार आहे। रात्र गस्त दरम्यान नियंत्रण कक्षाला लोकेशन देणं बंधनकारक असणार आहे। लोकेशन प्राप्त नसलेल्या पोलिसांचा कसुरी अहवाल दररोज सकाळी 10 वाजता नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी पोलीस आयुक्तालयांकडे सादर करणार आहेत। यामध्ये परस्पर बदल करू नयेत असे देखील आदेश देण्यात आलेत। यापूर्वी रात्र गस्त तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कर्तव्य बजावण्यात येत नव्हतं। रात्र गस्ती दरम्यान काहीतरी कारणासमोर करून बदल केले जात होते। मात्र यापुढे आता पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांच्या आणि परिमंडळीय व विभागीय रात्रगस्त प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी अप्पर पोलीस आयुक्त यांच्या पूर्व परवानगीशिवाय रात्र गस्तीत बदल करू नये असे आदेशात नमूद केले। जर खोटे लोकेशन दिलं तर ते अंगलट येणार आहे। नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलला काही जण चुकीचं लोकेशन देतात आणि त्यामुळेच आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये एका कर्मचाऱ्यास खोटं लोकेशन दिल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आले। त्यामुळे त्या नियंत्रण कक्षाला खोटं लोकेशन दिलं तर पोलिसांचा अंगलट येणार आहे। तर याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे काय म्हणालेत पाहूयात। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे। नाकाबंदीसह रात्र गस्तीच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्यात।